स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. सुखाचे अनेक भागीदार आपल्याला भेटतात, परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायला नशीब लागते. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसे तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर शांतपणे अंग सेकत बसणे ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जात असतो, कदाचित संपूर्ण आयुष्य. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जात असतो. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, हेही स्वीकारावे लागत असते. क्योंकि जब तक जिंदगी है तब तक निंदा है. जीवन म्हणजे एक खेळाचे मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही. तसेच आयुष्याचे आहे. सुख दुःखांचे चटके जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आयुष्य खुलत नाही. जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात. ज्यांना यशस्वी व्हायचे आहे ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छेनीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. टीका आणि विरोध हीच तर नवीन काही करू पाहण्यास मिळालेली बक्षिसे असतात. प्रत्येक दिवस हा जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करायला शिका. वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचे अडले नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली पण त्याने बहरने सोडले नाही. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. शब्दाच्या शक्तीला कधी कमी लेखू नका, कारण एक छोटासा हो आणि एक छोटासा नाही पूर्ण जीवन बदलून टाकतो. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कोणालाच लहान समजू नका, कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. समुद्रातले सगळे पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही. त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिले तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही, जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचे असते. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत
बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याच्या असतो. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असते. त्यांना तुमची भीती वाटते, ते स्वतःचा द्वेष करतात, त्यांना तुमच्यासारखे व्हायचे असते. सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. जिथे इतरांना समजावणे कठीण असते तिथे स्वतः समजून जाणे हे चांगले असते. गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडल्यास दुःख होत नाही. अभिलाषा सोडली की माणूस श्रीमंत होतो, आणि लोभ सोडला की खरा सुखी होतो. हेच जीवनाचे सत्य आहे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे. गरीब असणे हा गुन्हा नाही आहे, कारण दारिद्र्य हे कधीच माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, आपल्या कर्तव्याविषयी उदासीनता आणि आयुष्यात कोणतेही नसलेले ध्येय हे माणसाला पूर्णतः निस्तनाभूत करत असते. मातृभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा ही उत्तम असते. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसे नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसे फक्त शिकलेली नसतात तर जगलेली सुद्धा असतात. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते, आणि भरल्या पोटी पंचपक्वानही नकोसे होते. तेव्हा योग्य वेळी जे मिळते तेच आपले असते. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. नशीब तर प्रत्येकाचेच वेगळे असते, पण नेहमी आपले खराब आणि दुसऱ्याचे चांगले वाटते. मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा लहान झरा होऊन गोड राहा. जिथे वाघ पण मान खाली घालून पाणी पितो. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. दुसऱ्याच्या सावलीखाली उभे राहिलात तर स्वतःची सावली कधीच निर्माण होणार नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. तुमच्यात पात्रता असूनही काही माणसे तुम्हाला पाठिंबा देत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते, ती म्हणजे हा आपल्या पुढे निघून जाईल. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात. लोक तुम्हाला जास्तीत जास्त एकदा हरवू शकतात, पण तुम्ही त्यावेळी धीर सोडला तर तुम्हीच स्वतःला वारंवार हरवाल. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल ही मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या या निर्माण करत असतो, ज्या अस्तित्वात नसतात. म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्वाचा असतो. विधात्याची किमया आपल्या सर्वांना निर्माण करून स्वतः मात्र अदृश्य आहे. संपूर्ण विश्व पाहण्यासाठी आपणास विधात्याने डोळे दिले आहे, पण विधात्यालाच पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात. शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नाती देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्य नंतरही
मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्यही नक्कीच अनमोल होत असते. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपणा म्हणजे कधी काय करू नये याचे ज्ञान असणे. दुसऱ्याचे चांगले करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते.